सगळ्यांना नमस्कार. शब्दांच्या जाती हा आपला घटक चालू आहे मागच्या काही तासिकांपासून. क्रियाविशेषण अव्यय ही शब्दजाती आपण यापूर्वीच्या तासिकेमध्ये अभ्यासलेली होती आणि आजच्या तासिकेमध्ये आपण अव्ययामधला शब्दयोगी अव्यय या शब्दजातीचा आजच्या तासिकेमध्ये विचार करणार आहोत. या शब्दयोगी अव्ययाचं असणारं महत्त्व आणि एकूणच भाषेच्या संदर्भामध्ये, भाषिक व्यवहाराच्या संदर्भामध्ये ही शब्दजाती किती पद्धतींनी उपयोगामध्ये येते याचा विचार आजच्या तासिकेमध्ये करायचा आहे. सर्वप्रथम शब्दयोगी अव्यय या शब्दजातीचं लक्षण, ज्याला आपण व्याख्या म्हणतो, ते आपण लिहून घेतो. मी फलकावर लिहितो आहे, आपण आपल्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करायची आहे. नाम व त्याप्रमाणे योजिले जाणारे शब्द नाम व त्याप्रमाणे योजले जाणारे इतर शब्द यांना जोडून येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दास शब्दयोगी अव्यय, हे पूर्ण लिहा तुम्ही, म्हणतात. लक्षण लिहिलेले फलकावर व्यवस्थित लिहायचं. नाम व त्याप्रमाणे योजले जाणारे इतर शब्द, सर्वनाम वगैरे, यांना जोडून येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखविणाऱ्या अविकारी शब्दास काय म्हणतात? शब्दयोगी अव्यय. हे लक्षण. आता या लक्षणामध्ये किंवा या शब्दजातीच्या शीर्षकामध्येच या शब्दजातीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य दडलेलं आहे. शेवटी व्याख्या करतो तर व्याख्येचं विश्लेषण करता आलं पाहिजे. व्याख्येमध्ये काय असतं? व्याख्येमध्ये त्या विशिष्ट गोष्टीचं एक समग्र असं रूप आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. तिची वैशिष्ट्ये सांगितलेली असतात, महत्त्वाची लक्षणं सांगितलेली असतात. आता शब्दयोगी अव्यय या शब्दजातीचं हे लक्षण वाचल्यानंतर आपल्याला या शब्दजातीची कोणती वैशिष्ट्ये दिसतात? पहिलं वैशिष्ट्य दिसतं काय? पहिलं वैशिष्ट्य दिसतं हे अव्यय नाम किंवा त्यासारखं कार्य करणारी जी इतर शब्द असतात, सर्वनाम वगैरे, या शब्दांना काय करतं? जोडून येतं. आणि म्हणून शब्दास जोडणारे नव्हे, जोडून येणारे, हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य. शब्दयोगी अव्ययाचं सर्वात महत्त्वाचं काय? ते शब्दास जोडून येतं. आणि मग अन्य शब्द जसे
अन्य शब्द जसे किंवा अन्य शब्द जाती जशा त्या वाक्यातील भिन्न भिन्न शब्दांचा एकमेकांशी असणारा संबंध दाखवतात. तसं इथं सुद्धा ही सुद्धा शब्द जाती वाक्यातील कर्ता असेल, कर्म असेल, क्रियापद असेल किंवा विधानपूरके असतील वेगवेगळी यांचा एकमेकांशी असणारा संबंध दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मुख्य लक्षण काय? शब्दाला जोडून येणे हे मुख्य लक्षण आहे. आता लक्षात घ्या, मराठी भाषेमध्ये आपल्या या शब्दजातीचं हे लक्षण शब्दाला जोडून येणं हे अर्थनिर्णायक आहे. हे कसे आहे? महत्त्वाचा शब्द आहे अर्थनिर्णायक. म्हणजे शब्दाला जर जोडून आलं नाही एकतर त्याची शब्दजाती बदलते आणि केवळ शब्दजातीच बदलते असं नव्हे तर त्याचसोबत त्या वाक्याचा त्या विधानाचा जो एक अर्थ असतो तो अर्थसुद्धा पूर्णतः बदलून गेल्यासारखं होतं तिथं. उदाहरण पाहू म्हणजे आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल. आता एक विधान वाक्य लिहितो. उदाहरणार्थ अर्थनिर्णायक कसं आहे हे दाखवून येणारं एक उदाहरण आपण पाहू. दिव्याखाली आपल्याला माहिती आहे काय असतो? अंधार असतो. हे वाक्प्रचार आहे, मी विधान करतोय तसं वाक्प्रचार आहे. हा दिव्याखाली अंधार असतो उदाहरण. तिथं आपल्याला माहिती खाली काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे, बरोबर आहे. आणि वैशिष्ट्य काय शब्दयोगी अव्ययाचं? शब्दास जोडून येणे. कुठल्या शब्दास जोडून आलेलं आहे इथं? दिवा या शब्दास हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेले. मी पुढं असं लिहिलेलं आहे इथं की हे शब्दाला जोडून येणं अथवा न येणं याचा संबंध शब्दास जोडून येणं किंवा न येणं याचा संबंध कशाशी? त्या वाक्याच्या अर्थाशी. आणि म्हणून ते अर्थनिर्णायक आहे असं म्हटलेलं आहे. आता आपण हे तोडून लिहू म्हणजे आपल्याला अर्थ कळेल. दिव्या खाली अंधार आहे असं लिहिलं. दिव्या खाली अंधार आहे. अर्थ छटा शोधण्याचा प्रयत्न करायचा. इथं खाली हे शब्दयोगी अव्यय दिवा या सामान्य नामास लागलेले. दिवा हे काय आहे? सामान्य नाम आहे. तर सामान्य नामाला लागल्यामुळं काय झालेलं आहे? दिवा सामान्य नाम आणि त्याचं काय झालेलं आहे? दिव्या असं काय झालेलं आहे? सामान्य रूप झालेले. लक्षात घ्या, शब्दयोगी अव्यय जेव्हा नामास सर्वनामास लागतं तेव्हा त्या नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपाला विकार होऊन त्याचं सामान्य रूप होतं. दिव्या असं सामान्य रूप झालेलं आहे. बरोबर आहे? लक्षात येतं मी काय सांगतोय ते? दिव्या हे काय झालेलं आहे? सामान्य रूप झालेले. पण इथं स्वतंत्र लिहिल्यामुळे काय झालं? दिव्या हे काही सामान्य रूपही नाही किंवा सामान्य नामही राहिलं नाही. ते काय झालं इथं? शब्दजातीच्या संदर्भामध्ये ते विशेष नाम झालं. दिव्या असा सुद्धा उच्चार आपण मराठीमध्ये करतो. दिव्या हे विशेष नाम झालं, व्यक्तीचं नाव झालं, विशेष नाम झालं. मग याचा अर्थ काय? दिव्याखाली अंधार असतो वरच्या वाक्याचा. दीपस्तंभ जो असतो ते दीपस्तंभाच्या खाली अंधार आहे. त्याचा एक वेगळा आणखीन गर्भित अर्थ वेगळा आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही म्हटल्यासारखं आहे दिव्याखाली अंधार. बरोबर आहे ना? हा अर्थ याच्यात आहे, गर्भित अर्थ हा आहे त्यातला. पण इथं काय? साधं सरळ एक विधान आहे. दिव्या नीट पाहून चाल, खाली काय आहे? अंधार आहे. पूर्ण अर्थ बदलला. अर्थ निर्णायक असणं. लक्षात घ्या की ही शब्दजाती भाषिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. आणि आपण जे लेखन करतो
आपण आपापलं लेखन तपासायचं करत असताना. बऱ्याचदा आपण ही सगळी जी शब्दयोगी अव्यय आहेत ही अशी जोडून लिहित नाही. आणि मराठीचं वैशिष्ट्य बरं खास, हे खास मराठीचं वैशिष्ट्य आहे की तोडून लिहिल्यामुळं अर्थनिर्णायक होणं, अर्थबदल होणं, वाक्याच्या पूर्ण अर्थाला कलाटणीच येणं, वेगळाच काहीतरी, भिन्नच काहीतरी, निराळाच काहीतरी अर्थ प्रतीत होणं. हिंदीमध्ये असं होत नाही. हिंदीमध्ये आपण पाहतो जी शब्दयोगी अव्यय आहेत हिंदीमधली ही सुटी येतात, स्वतंत्ररित्या येतात. पेड पर काय तर असेल, काय म्हणतो आपण हिंदीमध्ये, पेड पर म्हणतो. पर हा जो शब्दयोगी अव्यय आहे हा कसा आहे, हिंदीमध्ये पेड या शब्दाला नामाला जोडून येत नाही, स्वतंत्ररित्या येतो, पण तिथं अर्थबदल होत नाही. मराठीमध्ये मात्र असा अर्थबदल होतो. आणि म्हणून आपण हे काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. जेव्हा जेव्हा वाक्य लिहू आपण, बोलत असताना बरोबर बोलतो, बोलत असताना बरोबर बोलतो आपण, पण लिहित असताना मात्र अशी चूक करतो. आणि म्हणून ही काळजी या ठिकाणी घेण्याची आवश्यकता आहे. या पद्धतीने लेखन करण्याची आवश्यकता आहे. पुसतो मी, आता तुमचं लिहून झालं असेल. आता पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे. बऱ्याचदा असं होतं शब्दयोगी अव्ययांचा विचार करत असताना, आता जसं शब्दाला जोडून येणं आणि स्वतंत्ररित्या होणं, यामुळं काय फरक पडतो हे आपण पाहिलं. आता जेव्हा स्वतंत्ररित्या लिहितो आपण तेव्हा ती शब्दजाती कुठली ठरते, क्रियाविशेषणासारखं ते शब्द, तो शब्द त्या ठिकाणी काम करत असलेला दिसतो आपण. आपण पाहूया काही उदाहरण पाहिलं म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. विशेष करून स्थल आणि कालवाचक जी अव्यय असतात, स्थल आणि कालवाचक अव्यय ही दोन्हीही शब्दजातींमध्ये आढळतात. कुठल्या, स्थल व कालवाचक अव्यये ही शब्दयोगी अव्यय या शब्दजातीमध्ये आढळतात. आणि त्याचसोबत क्रियाविशेषणामध्ये सुद्धा, क्रियाविशेषण अव्ययामध्ये, नुसतं क्रियाविशेषण नव्हे, क्रियाविशेषण अव्ययामध्ये सुद्धा आढळतात. आता आपण काही या ठिकाणी उदाहरणं पाहू, म्हणजे शब्दयोगी अव्ययाचं असणारं निराळेपण आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येईल. इथं मी असं लिहितोय, शब्दयोगी अव्यय, आणि पुढे लिहितोय क्रियाविशेषण. तुम्ही पूर्ण लिहा, क्रियाविशेषण अव्यय. वहीमध्ये लिहा, कंटाळा नाही करायचा, लेखन खूप करावं लागतं. तो घरावर आहे. तुम्हाला घरावर नको वाटत असेल आणि झाडावर लिहावं असं वाटत असेल तर आमचं काही म्हणणं नाही. वर फक्त महत्त्वाचं आहे. घरावर आहे, वर हे शब्दयोगी अव्यय. आता हाच वर शब्द किंवा हेच अव्यय पुढं क्रियाविशेषणास कसं जातं, त्याने हात वर केला. क्रियेबद्दलची विशेष माहिती वर या अव्ययातनं मिळते. आणि म्हणून तो वर काय आहे, क्रियाविशेषण अव्यय आहे. लक्षात येते. आणखीन काही पाहू उदाहरण. आत्ता पाहिलेलं, दिव्याखाली अंधार, इथं खाली शब्दयोगी आहे. आता हेच खाली क्रियाविशेषण अव्यय म्हणून कसं काम करतं, तू खाली ये. वरून काय बोलतोयस, तू खाली ये. लक्षात येतंय, तू खाली ये. आणखीन एखादं उदाहरण पाहू. स्नानापूर्वी व्यायाम करावा. पूर्वी शब्दयोगी आहे. पूर्वी, पूर्वा नव्हे, पूर्वी शब्दयोगी आहे. इथं लिहा पुढं, पूर्वी
माणसे अशी नव्हती. कशी नव्हती हे आपण गुपित ठेवू. इथे फक्त आपल्याला हे क्रियाविशेषण अव्यय लक्षात घ्यायचं. इथं लक्षात घ्या, अगदी सुरुवातीला आपण अगदी पहिल्या काही तासिकांपासून हे विधान करतोय की तो शब्द वाक्यामध्ये कुठल्या अर्थानं येतोय किंवा त्या वाक्याचा जो एकूण अर्थ असतो त्या वाक्याच्या एकूण अर्थाशी निगडीत त्याचं वाक्यातलं स्थान असतं, शब्दजाती म्हणून असणारं स्थान असतं. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. इथं पूर्वी असेल, खाली असेल, वर असेल, ही काय सर्व शब्दयोगी अव्यय आहेत. आणि तर तेच शब्दयोगी अव्यय स्वतंत्ररित्या आलेली असल्यामुळं या ठिकाणी ते क्रियाविशेषण अव्यय म्हणून कार्य करत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे खास वैशिष्ट्य या शब्दजातीचं असणारं विशेषतः मराठी भाषेच्या संदर्भामधलं आपण लक्षात घ्यायला हवं. आणखीन एक बारकावा याच्यातला आहे, तो बारकावा लगेच सांगू म्हणजे आपल्याला प्रकारांकडे जाता येईल. बारकावा असा आहे, म्हणजे लक्षण पाहत असताना सुरुवातीला आपण असं म्हणलं की नाम किंवा नामासारखं कार्य करणारी वाक्यातील इतर शब्द यांना हे अव्यय काय करतं, खेटून येतं म्हणजे जोडून येतं असं म्हटलं. पण याला अपवाद आहे. अपवाद म्हणण्यापेक्षा अपवाद आहे म्हणून आपण काही अडचण नाही. काही वेळा असंही घडतं, कधी असंही घडतं की क्रियापदे हे बारकावा याच्यातल्या या अभ्यासातला की क्रियापदे व क्रियाविशेषणे यांनाही कधी सतत नव्हे, नेहमी नव्हे, यांनाही कधी शब्दयोगी अव्यय जोडून येते. प्रत्येक वेळेलाच येते असं नव्हे, कधी येते. उदाहरणार्थ येईपर्यंत, पर्यंत सारखं येणे ही क्रिया आहे तिथं, येईपर्यंत. बसल्यावर, जाण्यापेक्षा, बोलल्यामुळे, बोलल्यामुळे, परवापासून, किंवा केव्हाच, खूप आहेत, मोजकी लिहू आपण इथं. हे काय क्रियापद आहेत, क्रियाविशेषण आहेत आणि त्यांना सुद्धा हे पर्यंत, वर, पेक्षा, मुळे, पासून, ही सगळी शब्दयोगी अव्यय जोडून आलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून हे शब्दयोगी अव्यय वाक्यामध्ये खूप महत्त्वाचं असतं, भाषेमध्ये खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः मराठीसारख्या आपल्या भाषेमध्ये आपल्या भाषेचं वेगळेपण काय, आपल्या भाषेचं महत्त्व काय, निराळेपण काय असं सांगत असताना आपल्याला हे सांगता आलं पाहिजे. हे आपलं वैशिष्ट्य आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आता हे सगळं वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आणि या शब्दजातीचं स्वरूप लक्षात घेतल्यानंतर आता आपल्याला पुढं सरकायचं आहे. आपल्याला पाहायचं आहे शब्दयोगी अव्ययांचे प्रकार. हां बोला, लवकर बोला. शब्दयोगी अव्यय लागून ते क्रियाविशेषण झालंय.
येईल तोपर्यंत, हे बघ, येईल तोपर्यंत, हां, येईल आणि तोपर्यंत. इथं नीट लिहितो मी जरा. तुला काय विचारायचं याच्यामध्ये? वाक्य घे पूर्ण, पूर्ण वाक्य घे. क्रियाविशेषण अव्ययासाठी क्रियापद सांगायला पाहिजे. तो येईल तोपर्यंत तू खाऊन घे. तू हे नाम आहे, तू खाऊन घे करता येतो. हां, घे क्रियापद आहे. हां, खाऊन सहाय्यक क्रियापद आहे. आणि हे सुद्धा नामच आहे. आता मुख्य राहिला प्रश्न येईल आणि तोपर्यंत. तर तू विचारचे याच्यातलं क्रियाविशेषण कुठलं? बरोबर आहे ना? तर याला क्रियाविशेषण म्हणता येईल असं मला वाटत नाही. याला आपल्याला विधानपूरके असं म्हणता येईल. म्हणजे विधानाला पूर्ण करण्यासाठी काही शब्द वाक्यामध्ये येतात. विधानाला पूर्ण करण्यासाठी, विधान पूर्ण करण्यापेक्षा पण विधानातला आशय अधिक यथार्थ करण्यासाठी काही शब्द वाक्यामध्ये येत असतात. त्याला विधानपूरके म्हटलं जातं. विधानपूरके म्हटलं जातं. तर इथं क्रियाविशेषण असं म्हणता येणार नाही. कारण असं आहे की क्रियाविशेषणाचं कार्य काय आहे की क्रियाविशेषणाचं कार्य क्रियेबद्दलची अधिकची माहिती देणं आहे. काय? खाऊन घेण्याची क्रिया जर वाक्यामध्ये असेल तर तोपर्यंत या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणता येईल का याचा विचार करता येईल आपल्याला. नाहीशातला भाग नाही तोपर्यंतला. परंतु येईल याला काही क्रियाविशेषण अव्यय म्हणता येणार नाही. मी आणखीन थोडं विचार करून सांगेन तुला या बाबतीत. ठीक आहे ना? मी आणखीन विचार करून सांगेन याच्यावर. ठीक आहे, आपण प्रकारांकडे जाऊया. शब्दयोगी अव्यय ही संकल्पना लक्षात आली. आपण प्रकारांकडे जाऊया. प्रकार मुख्यतः दोन पडतात. दोन ठळक प्रकार आहेत. एक सामान्य शब्दयोगी अव्यय, याला सामान्याला मी कंसात लिहितो. आणि दुसरा शुद्ध शब्दयोगी अव्यय. सामान्य शब्दयोगी अव्यय कंसात यासाठी लिहिलेलं आहे की अनेक व्याकरणकारांनी किंवा व्याकरणासंबंधितल्या अनेक पुस्तकांमध्ये फक्त शब्दयोगी अव्यय एवढा शब्दप्रयोग तिथं पहिल्या प्रकारासाठी केलेला आहे. त्याचं निराळे पण लक्षात यावं म्हणून सामान्य हा शब्द लिहिलेला आहे. तो मी दिलेला आहे तिथं, तो पुस्तकातला नाही आहे. लक्षात यावा म्हणून दिलेलं आहे, वेगळेपणा त्याचा. आता आपण पाहिलं लक्षण पाहत असताना की शब्दयोगी अव्यय लागल्यामुळं मूळ रूप जे आहे त्या मूळ रूपामध्ये विकार होतो. आणि विकार झाल्यामुळं त्याचं सामान्य रूप होतं. त्याचं सामान्य रूप होतं. उदाहरण पाहू आपण. शुद्ध शब्दयोगी अव्ययामध्ये अशा पद्धतीचा विकार होत नाही. नामाचं किंवा सर्वनामाचं जे मूळ रूप आहे हे जसं आहे तसंच राहतं. त्याचं सामान्य रूप होत नाही म्हणून त्याला शुद्ध म्हटलेलं आहे. विशुद्ध, शुद्ध म्हणजे बाकीचे अशुद्ध आहेत असा त्याचा अजिबात अर्थ नाही. म्हणजे हे शुद्ध आहेत म्हणजे बाकीचे अशुद्ध आहेत असा एक वेगळा अर्थ आपण करतो. डोकं चालतं आपलं. असं बाकीचं अशुद्ध वगैरे काही प्रकार नाही. उदाहरण पाहू आपण.
जेवणानंतर विडा खातात. जेवणानंतर विडा खातात. इथं आपण नंतर हे शब्दयोगी अव्यय, लक्ष द्या इकडं काय आहे, नंतर हे शब्दयोगी अव्यय ते जेवण या नामाला लागलं आणि त्यामुळं जेवणचं जेवणा असं काय झालं, हे सामान्य रूप झालं. बरोबर आहे. कशामुळं झालं? नंतर या शब्दयोगी अव्ययामुळं. त्याला सामान्य शब्दयोगी अव्यय असं म्हणायचं. पण काही शब्दयोगी अव्यय असे असतात, प्रश्न आहे काही नाहीये. पण काही शब्दयोगी अव्यय असे असतात की ते लागल्यामुळं शब्दाच्या मूळ रूपामध्ये अशा पद्धतीचा विकार होत नाही. हे मुख्य भेद आहेत. आता हे जे दोन ठळक भेद, प्रमुख भेद टाकतोय मी या ठिकाणी, हे कसे आहेत? हे प्रमुख भेद आहेत. या व्यतिरिक्त ही वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे हे प्रकार अर्थावरून पडतात, रूपावरून पडतात. त्यांचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि हे अर्थाचे सुद्धा कशात बारीक बारीक सूक्ष्म अशा अर्थछटा आहेत. आणि या अर्थछटांवरून छोट्या छोट्या हे सगळे भेद पडत असलेले आपल्याला दिसतात. आता आपण पाहू, इथं झालं जेवण जेवणा. पण काही काही शब्दयोगी अव्यय असे आहेत, उदाहरणार्थ च, देखील, ना, पण, मात्र, सुद्धा. हे शब्दयोगी अव्यय नामास किंवा तत्सम शब्दास लागल्यास नामासारख्या त्यांच्या मूळ रूपामध्ये विकार होत नाही. आणि जसे आहेत तसे ते राहिलेले असतात, शुद्ध स्वरूपामध्ये राहिलेले असतात. आणि म्हणून यांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणण्याचा प्रघात आहे, पद्धत आहे. हे दोन ठळक भेद आहेत. परंतु केवळ एवढेच भेद नाही, तुम्हाला बरं वाटेल, बरं झालं बाबा शब्दयोगी अव्ययाचे दोनच प्रकार सुटलो, हा हायसं असं वाटेल. परंतु इतक्या लवकर असं हायसं वाटू देऊ नका, कारण याचे 14 ते 15 प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. मला फळा मोठा लागणार आहे म्हणून सगळंच पुसतोय हे. आता जे आपल्याला प्रकार पाहिजेत, ते प्रकार कसे आहेत? अर्थावरून पडणारे, कुठले आहेत पहा. कालवाचक, आता कालवाचक मध्ये कुठले शब्दयोगी अव्यय आहेत पहा. आता, पूर्वी, पुढे, आधी, येईल, नंतर येईल, नंतर येणार आहे ते, नंतर. कालवाचक म्हणूया यांना आपण. हे काय आहेत? कालवाचक आहेत. गतिवाचक, कालवाचक नंतर गतिवाचक. आतून, खालून, वरून, मधून वगैरे. स्थलवाचक, आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे,
अलीकडे, समोर, खूप आहेत, जवळ, ठाई, पाशी, नजीक, समीप, खूप थोडे लिहिलोय मी, भरपूर आहेत. हे रोजच्या वापरात आहेत हे सगळे. आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई. लिहा ना, लिहा, शांतपणे लिहा, गडबड करू नका. ठाई, पाशी, नजीक, समीप, हे रोजच्या वापरातले शब्द आहेत आपले, आहे की नाही? नजीक, नजीक म्हणजे जवळ, या अर्थानं. तिसरा, चौथा प्रकार करणवाचक. करणवाचक, कर्ण नव्हे, कर्ण, महाभारतातला कर्ण नव्हे, करणवाचक. मुळे, कुणाचं आडनाव घेत नाहीये मी. मुळे, योगे, त्या योगे म्हटल्याप्रमाणे, त्यामुळे, योगे, करून, द्वारा, करवी, करवी, हाती, त्याच्या हाती, हाती, हत्ती नव्हे, हाती. खूप आहेत असे. 5, हेतुवाचक. हेतुवाचक, काय लिहिता येईल हेतुवाचकामध्ये? साठी, साठी, कारणे, करिता. वहीमध्ये लिहा, आपापसात बोलू नका. साठे, कारणे, करिता. अर्थी, साठे नव्हे, साठी, त्यासाठी, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. तुकोबांचा अभंग. अर्थी. प्रीत्यर्थ, निमित्त. पहा तुम्ही हे शब्द कसे लिहितो आपण. खूपदा लिहावे लागतात आपल्याला. निमंत्रण द्यायचं असतं. प्रत्येकाला सुटं लिहितो आपण, शब्दाला जोडून लिहितच नाही. आणि त्यामुळं अर्थ बदलत नाही. एखाद्या वेळ ठीक आहे, पण बदलायची शक्यता दाट असते. प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव. बोला. अर्थी, त्या अर्थी. आहे का नाही? लिहा 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 लिहा, चटचट लिहा. साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त, स्तव. 6, तुलनावाचक. इथं तुलना करायची, याच्यात तो तुलना लक्षात येईल. संपू द्या. पेक्षा, तर, मध्ये, परीस. परीस, परीस म्हणजे तो परीस वेगळा. लोखंडाचं सोनं करणारा तो परीस नाही. परीस म्हणजे त्या परीस, त्याशिवाय, या अर्थानं. परीस असा शब्द आहे. वरचं पुसतो मी हे. त्या परीस. हा फडका बदला मॅडम, पुसलं जात नाहीये. हां हां, तुलनावाचक झालं. 7, योग्यतावाचक.
योग्यतावाचक काय काय? योग्य, सारखा, जोगा, सम, समान, प्रमाणे, प्रमाणे. बरेच जुन्या मराठीमधले बरहुकूम सारखे शब्द वगैरे आहेत. बरहुकूम, त्या बरहुकूम असे शब्द आहेत. ते त्या जोगा म्हणजे त्यासारखा, त्या जोगे असे शब्द आहेत. पुढचा लिहा 8वा. लिहिला का 8वा? मीच लिहिलं आणखीन. कैवल्यवाचक. कैवल्यवाचक हां, हे सगळे जे प्रकार आहेत ना, लक्षात घ्या. थोडा संभ्रम आपण आपल्या मनामध्ये कमी केला पाहिजे. हां, तुम्ही म्हणाल की इतके प्रकार कसे काय? आता हे सगळे हे जे प्रकार केलेले आहेत अभ्यासकांनी, व्याकरणकारांनी, अभ्यासकांनी, यातल्या सूक्ष्म अर्थ छटा दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा, याच्यातला एखाद दुसरा नाही लक्षात आला, नाही लक्षात राहिला, एवढं काही दडपण किंवा त्याचं टेन्शन वगैरे घेण्याचं काही कारण नाही. लक्षात घ्या. हां, पण यातनं आपला त्या शब्दजातीबद्दलचं आपलं जे आकलन आहे त्या शब्दजातीबद्दलचं हे अधिक यथार्थ, अधिक समृद्ध होण्यामध्ये मदत होणार आहे. आणि म्हणून हे सगळे प्रकार खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही म्हणत असाल की 14 आणि 15 प्रकार कसे काय लक्षात राहणार आमच्या? अवघड काहीच नसतं. हां, सरावांती सर्व शक्य असतं, प्रयत्नांती सर्व शक्य असतं. वारंवार प्रयत्न करायचा, लक्षात ठेवायचं, लक्षात राहतं. आणि मी म्हटलं आत्ता, समजा एखाद दुसरा नाही लक्षात राहिला, असं काही आभाळ कोसळणार आहे आपल्यावर, तेव्हा त्याचं काही अतिरिक्त दडपण घेण्याचं काही फार कारण आहे असं दिसत नाही. तेव्हा आपण हे अर्थावरून पडणारी, अर्थावरून म्हणत असतानाही अर्थाच्या सूक्ष्म छटा, बारकाव्या अर्थाचे, अर्थाच्या सूक्ष्म छटा किंवा अर्थाचे बारकावे लक्षात घेऊन हे प्रकार घेतोय आपण. लिहितोय कैवल्यवाचक. च, कैवल्य शब्द भाववाचक नाम आहे कैवल्य. केवल, केवलपासून कैवल्य असं रूप आहे. केवळ, च, मात्र, देखील, ही, तरीही म्हटल्यासारखं, ही, पण, मी पण, बरीक, बोलीभाषेमध्ये असतं बरीक. हे बरीक ठीक नव्हतं तुमचं बरं. बरीक, केवळ, फक्त वगैरे हे कसे सगळे कैवल्यवाचक आहेत. नऊ, संबंधवाचक. संबंधवाचक शब्दयोगी अव्यय. विषयी, त्याविषयी, त्याच्याविषयी, याविषयी, याच्याविषयी, विषयी. संबंधी, त्या संबंधी, या संबंधी वगैरे संबंधी. साहचर्य, साहचर्यवाचक. सहजीवन, साहचर्य, एकत्र असणं, साहचर्यवाचक. बरोबर, सह, संगे, सकट, सहित, सवे, सवे, त्या सवे, सोबत, सवे म्हणजे सोबत, सवे. निशी,
इत्यादी बरेच असे साहचर्य वाचक शब्द असलेले आपल्याला दिसतात. पुढचा भागवाचक. भाग तासातनं कोणी भागून जायचं नाही, म्हणजे पळून जायचं नाही. भागवाचक पैकी, पोटी, आतून, असे काही शब्द सांगता येतात आपल्याला. विनिमयवाचक. विनिमय, विनिमय करणं एखाद्या गोष्टीचा, उपयोजन करणं, त्याचा वापर करणं, विनिमयवाचक. बद्दल, ऐवजी, बद्दल, ऐवजी इत्यादी. पुढचं दिक्वाचक. नीट लिहा शब्द आहे, हे क आहे अर्ध हलंत आहे, व्यंजनांत आहे. दिक्वाचक. दिक म्हणजे काय? दिशा. दिशा, दुर्दशा नाही, दिशा. दिक्वाचक. प्रत, त्या प्रत, प्रति, कडे, लागी, काहीतरी सुचवायचे, दिशा सुचवायची, दिशा दिग्दर्शन करायचे, त्या प्रती. प्रत तो वेगळा शब्द झाला. प्रत म्हणजे एखादी दर्जा या अर्थानं वेगळा शब्द होईल तो, त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. लक्षात घ्या. काय कशामध्ये? दिक्वाचकमध्ये म्हणतो का? दिक्वाचकामध्ये येईल ना, पण त्या अर्थानं वापरला पाहिजे तो. ते दिशा दिग्दर्शन असलं पाहिजे, ती अर्थछटा त्यात व्यक्त झाली पाहिजे विधानातनं त्या. बरोबर आहे तुझं म्हणणं आहे, ते येऊ शकतं. पुढचं लिहा, 2-3च आहेत, जास्त नाही. किती 14वा क्रमांक आहे ना हा. विरोधवाचक. विरोधवाचक, विरुद्ध, त्या विरुद्ध म्हटल्यासारखं, विरुद्ध. उलटे, काय आता म्हटलं, जसं वरदनी विचारलं होतं, आता बहुतेक वरदनीत विचारलं होतं काय, की त्या शब्दाचा वापर वाक्यामध्ये कुठल्या अर्थानं करतो आपण, कुठला आशय व्यक्त करायचा आहे आपल्याला, त्याच्यावरून त्याचा प्रकार ठरतो. येऊ शकतो. खूप ह्याच्या सीमारेषा खूप अंधुक आहेत, म्हणजे काटेकोर विभागणी नाही आहे हे, की याच्या आतच याच प्रकारामध्ये हे शब्दयोगी अव्यय आलं पाहिजे असं काही नाही, एकमेकात जातं ते. येईल ना, तीच विचारलं तिनं आत्ता, त्याच अर्थाचा शब्द तिने विचारला होता. विरुद्ध, उलटे, उलट. तुम्ही सुद्धा काही शब्द सुचवू शकता, मला जितके सापडले तितके लिहिलेत मी. आता राहू दे, आपण एवढेच पाहू, अजून खूप मोठी यादी करता येईल, म्हणजे एवढे पुरेसे ते, म्हणजे फार संभ्रम नको आपल्या डोक्यामध्ये. आता हे सगळे जरी 13, 14, 15 जे काही असतील झालेले प्रकार हे आपण पाहिले, तर लक्षात असं येतं, हे सगळे जे शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून होणारे जे प्रकार आहेत आता लिहिलेले आपण सगळे, हे सगळे साधित आहेत, साधित गटामध्ये बोलणार आहेत. साधित म्हणजे काय? कुठल्या ना कुठल्या शब्द जातीला जोडून ते येतात, त्याला साधित म्हणतो. सिद्ध आणि साधित, जेव्हा शब्दसिद्धीमध्ये जो आपण, तेव्हा त्याचा आणखीन विस्तारण तेव्हा विचार करू. आता हे सगळे 14-15 जे प्रकार आहेत, यांचं आपल्याला 5 ते 6 गटांमध्ये वर्गीकरण करता येतं.
5 ते 6 गटांमध्ये वर्गीकरण करता येतं. कुठले कुठले आहेत? एक, नामसाधित. सर्वनाम त्याच्यातच आलं, नामसाधितमध्येच. नामसाधित कुठले कुठले आहेत पहा. कड, कडे, कड नाम आहे. कडे, कड लागणे नाही व्या, कड टोक या अर्थानं, कडे त्याकडे. हे काय झालं इथं? अव्यय झालं. कड, कडे. मध्य, मध्ये, मध्ये किंवा मध्ये असं सुद्धा योग्य शब्द होईल. मध्ये हे जोडायला लिहितोय मी इथं तुमच्या वहीमध्ये. मी फलकावर लिहिले की तुमच्या वहीमध्ये ते उतरलं पाहिजे. हा साधा सरळ नियम आहे. कडकडे, मध्यमध्ये, प्रमाण, प्रमाणे, पूर्व, पूर्वी. मी काय जोडायला येत नाही. पूर्व, पूर्वी. मूळ, मुळे, मूळ, मुळे. विषय, विषयी. लक्षात घ्या, हे सगळे नाम आहेत आणि नामापासून बनलेली ही सगळी शब्दयोगी अव्यय आहेत. म्हणून याला काय म्हणायचं? नामसाधित. तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा असते मला. याला काय म्हणायचं? नामसाधित. दुसरा, विशेषण साधित. विशेषण साधित. लवकर लिहा. सम, सारखा. विशेषणापासून तयार झालेली शब्दयोगी अव्यय सगळी. सहित ही येऊन गेली अगोदर, फक्त त्याचं वर्गीकरण करतोय आपण आता या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने. आपण अर्थावरून पाहिलं, आता साधित या संकल्पनेवरून पाहतोय आपण. साधित आपलं सहित, समान, योग्य, विरुद्ध असे लिहू शकता तुम्ही आणखीन. किंवा आणखीन आठवत असतील तुम्हाला तर लिहा. विशेषण साधित येथे. धातू साधित. धातूपासून क्रियापद तयार होत, आपण पाहिलेलं आहे या शब्दजातीमध्ये. धातू साधित. कर, करिता. तसं सरसरिता होत नाही, काही करायचं नाही बसल्या ठिकाणी. कर, करिता. कोणीतरी सरसरिता म्हटलं. देख, देखील. देख, देखील. पाव, पावेतो. पाव, पावेतो. ब्रेड, ब्रेड येतो होत नाही, काही बोलायचं नाही तसलं. पाव, पावेतो. लाग, लागी. लक्षात घ्या. ह्याच्यात गंमत वाटेल तुम्हाला, पण प्रश्न जर पडला एखादा ना काय, तर जेरीस याल, मग सिरियसली घ्या. लाग, लागी किंवा लागून असं सुद्धा होतं. हे धातू साधित आहेत. धातू साधित शब्दयोगी अव्यय. चौथं, क्रिया विशेषण साधित. क्रिया विशेषण साधित शब्दयोगी अव्यय लिहा. खालून, मागून, सगळे आता ऊनवाले सगळे, वरून, खालून, पुढून, सगळे हे कसे क्रिया विशेषण साधित आहेत. आतून, जवळून. इत्यादी. हे कसे आहेत? साधित आहेत सगळे. साधित गटामध्ये मोडणारी आहेत. आणि या साधित गटावरून त्यांचं केलेलं हे वर्गीकरण आहे असं आपल्याला दिसतं. शेवटचे 2 प्रकार आहेत, ते पाहून आपल्याला थांबायचे. फार काही राहिलेलं नाही. आणि हे सगळ्यात महत्त्वाचा शेवट जो असतो, कधीही सुरुवात आणि शेवट कुठल्याही
तासिकेमध्ये आधीमध्ये इकडे इकडे हल्लो आपण तरी चालतं, पण प्रारंभाला आणि शेवटाला मात्र अजिबात इकडे इकडे हलायचं नाही. हां, आता शेवट काय आपल्या या शब्दयोगी अव्यय शब्दजातीचा? लक्षात घ्या की शब्दयोगी अव्यय जे आहेत ही वाक्यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं कार्य करतात. ते कुठलं? विभक्ती प्रत्यय जे असतात. आपल्याला आता यानंतर विभक्तीकडेच जायचं आहे. विभक्ती प्रत्यय, विभक्ती प्रत्यय जे कार्य करतात वाक्यामध्ये, विभक्ती प्रत्ययांचं जे कार्य आहे तेच कार्य, किंबहुना कधीकधी त्याहीपेक्षा अधिक सूक्ष्म असं कार्य शब्दयोगी अव्यय करत असलेले आपल्याला दिसतात. तितकं वेळ नाही आपल्याला करत राहता तितकं खोलात जाऊन सगळ्या गोष्टींची चर्चा करायला. हां, पण विभक्ती अव्ययांचं कार्य काय? की क्रियापदांनी दर्शवलेली क्रिया, कर्त्यानं केलेली क्रिया, कर्मावर झालेली क्रिया यांचा परस्परांशी असणारा जो संबंध आहे. रामाने रावणास मारले, कंसाने कृष्णास मारिले, आहे की नाही? रामाने रावणास मारले, कंसाने कृष्णाने कंसास मारले. हां, बरोबर, दुरुस्त केलं तुम्ही. हां, याच्यामध्ये काय? जी क्रिया घडलेली कर्त्याकडनं कर्मावरची, हां, ही कशामुळं कळते आपल्याला? विभक्ती प्रत्ययामुळं कळते. विभक्ती प्रत्ययाचं हे सर्वात मोठं कार्य आहे आणि हे कार्य या ठिकाणी शब्दयोगी अव्ययसुद्धा करत असलेले आपल्याला दिसतात. हां, आणि म्हणून शेवटचा प्रकार आहे तो लक्षपूर्वक लिहून घ्या. यावर प्रश्न MPSC UPSC परीक्षेमध्ये पडलेले आहेत म्हणून सांगतो पुन्हा पुन्हा. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. काही वाक्य लिहितोय, त्याच्याकडून हे कार्य होणार नाही. आता कडून हे शब्दयोगी अव्यय तृतीय विभक्ती जे कार्य करते, तृतीय विभक्ती ते कार्य इथं कडून होत असलेलं आपल्याला दिसतं. किंवा माधुरी श्रीदेवीपेक्षा उंच आहे. हे वाक्य सर्वार्थानं शारीरिक उंचीच नव्हे, अभिनयाचे सोडून देऊ, तिकडे नको द्यायला. माधुरी श्रीदेवीपेक्षा. आता हे पेक्षा जे इथं शब्दयोगी अव्यय आहे हे पंचमी या विभक्तीचं कार्य करत असलेलं दिसतं. आम्ही मैदानावर खेळतो. यातलं वर जे आहे ही सप्तमी आहे. जेव्हा विभक्ती सुरू होईल तुमची लगेच आता हे कसे काय सप्तमी, कशी काय पंचमी, कशी काय तृतीया असा प्रश्न पडणार मनामध्ये, स्वाभाविक आहे. पण विभक्तीच्या तासामध्ये हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. आता इथं ही 2-3 वाक्य पाहिल्यानंतर आपल्याला कोणकोणते प्रत्यय शब्दयोगी अव्ययांतर्गत येणारे अशा पद्धतीने विभक्तीचं कार्य करतात हे पाहायचं आहे. हा शेवटचा मुद्दा आहे तासिकेतला, शेवटचा मुद्दा आहे. इकडे लिहायचं आपण विभक्ती आणि इथे लिहायचं शब्दयोगी अव्यये. विभक्ती आणि शब्दयोगी अव्यये. प्रथमा प्रत्ययच नसतो प्रथमेला. मूळ रूप म्हणजे प्रथमेचं रूप असतं. पण द्वितीयापासून सुरू करू आपण. द्वितीया, शब्दयोगी अव्यय द्वितीयामध्ये आपल्याला माहिती आहे सला तेना हे प्रत्यय आहेत द्वितीयेचे. सला ते, सला नाते, सला तेना एकत्र गेलं त्यातलं. प्रत
लागी, ही जी शब्दयोगी अव्यय आहेत हे द्वितीयेचं काम करतात. द्वितीय विभक्तीच्या प्रत्ययांनी जे कार्य साधलं जातं वाक्यामध्ये ते कार्य प्रत, लागी, त्या प्रत वगैरे जे अशी वाक्य असतात त्यातनं द्वितीयेचं जे कार्य असतं विभक्ती प्रत्ययातनं होणारं ते या शब्दयोगी अव्ययांच्या माध्यमातून होत असताना दिसतं. तृतीय ने हा बोला. हा बोल बेटा बोल. शब्दयोगी अव्ययामध्ये प्रत, त्या प्रत या अर्थाने लागी, भेटी लागी जीवामधलं लागी. आलं लक्षात? प्रत, लागी हे शब्दयोगी अव्यय आहेत जे द्वितीय विभक्तीसारखं कार्य करत असलेले आपल्याला दिसतात. ठीक आहे. तृतीया कडून, करवी, कडून, करवी, द्वारा, मुळे, पुन्हा ळ माझं तुम्हाला 8 सारखं दिसेल, ळ सारखंच लिहितो, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर, इत्यादी इत्यादी हे शब्दयोगी अव्यय नाही इत्यादी. हे तृतीयसारखं कार्य करत असलेलं आपल्याला दिसतं. चतुर्थी द्वितीयेचे आणि चतुर्थीचे प्रत्यय सारखेच आहेत. चला ते चलाना ते. फक्त त्याचा कारक अर्थ जो असतो विभक्तीचा कारक अर्थ तो वेगळा आहे. संप्रदान, अपादान, अधिकरण वगैरे बरोबर आहे तुम्ही सांगता येते. काय लिहितोय आपण? चतुर्थी करिता, साठी, कडे, प्रत, प्रीत्यर्थ, बद्दल लिहिताय ना, बद्दल. चतुर्थी. पंचमी ऊन, हून हे पंचमीचे विभक्तीचे प्रत्यय. अपादान हे त्याचा कारकार्थ आहे. पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, आणखीन कडून, वाचून इत्यादी. षष्ठी षष्ठी विभक्ती चाचीचे चाची, चाचीचे चाची प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम आहे, वाक्य नाही आहे. चाचीचे चाची विभक्तीचे प्रत्यय आहेत. आता इथं शब्दयोगी अव्यय कसे आहेत बघा. संबंधी, विषयी, संबंध हे शब्दयोगी अव्यय इथं कार्य करत असतील दिसतात. सप्तमी तई आ हे विभक्तीचे प्रत्यय आहेत सप्तमीचे. अधिकरण हा त्याचा कारकार्थ आहे. आत, मध्ये, आतमध्ये, खाली, ठाई, विषयी, समोर, भोवती, ऐवजी,
मी वाया बघणारे नंतर सगळं लिहिलं आहे का नाही ते. हे काय सप्तमीच्या प्रत्ययांसारखं कार्य ही शब्दयोगी अव्यय करत असलेली दिसतात. आणि हे वैशिष्ट्य आहे खास, भाषेचं हे खास वैशिष्ट्य आहे. हां बोला. षष्ठीला संबंधी, विषयी, संबंध, चाचीचे, चाची हे षष्ठीचे विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि या चामुळे, याचीमुळे, याचेमुळे जे कार्य वाक्यामध्ये साधलं जातं ते कार्य संबंधी, विषयी, संबंध इत्यादी शब्दयोगी अव्ययामुळं साधलं जातं. हां, तर हे या पद्धतीचं कार्य आपल्याला दिसतं. तर हे महत्त्वाचं आहे. शब्दयोगी अव्ययांच्या संदर्भामध्ये हे विभक्तीवाचक जे प्रकार आहेत हे आपण पाहिले. तर विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेमध्ये आपण शब्दयोगी अव्यय ही महत्त्वाची शब्दजाती पाहिली. या शब्दजातीचं स्वरूप पाहिलं, लक्षण पाहिलं. सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की शब्दास जोडून येते ती शब्दयोगी अव्यय शब्दजाती असते. हे महत्त्वाचं कार्य तिचं आहे. सामान्य रूप होत असताना जे काही परिवर्तन होतात वाक्यामध्ये ते आपण आता विभक्तीच्या संबंधानं येणाऱ्या प्रकारांच्या अनुषंगानं पाहिली. आणि अर्थावरून होणारे जे निरनिराळे प्रकार आहेत 13, 14, काही ठिकाणी 15, 16, 17पर्यंतचेही प्रकार वेगवेगळ्या व्याकरणकारांनी दिलेले आहेत. ह्या अर्थछटा लक्षात घेऊन होणारे प्रकार आपण पाहिले. वाचन करावं याचं आणि नीट समजून घ्यावं. मला असं वाटतं की आजच्या तासिकेपुरतं इतकं पुरेसं.